अंदाज नाही बॅट्समनचा कोण काय खेळतो, त्यांना पण आमचा अंदाज नाही काय कोण बॉलर कसा आहे तो. त्याच्यामुळे जो लास्टचा बॉलर होता तो त्याही आत्ताच्या वेळेस पहिला बॉलर स्पिनर होता, आता आम्ही वेगळा चेंज केला. धन्यवाद सौरभ. पुढच्या मॅचसाठी देखील तुला खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. पहिलाच फटका, रिवर्सचा फटका. सुरुवात झाली आहे रिवर्सने आणि सुरुवात झाली आहे 4ने. सलमानच्या बॅटमधून पहिला फटका, 4 या धावसंख्येने सुरुवात झाली आहे. दोन्ही संघ आपण पाहता आपापल्या विभागामध्ये 10 संघ आहेत. एक आहे अलिबाग विभागामधला आता त्याचा हसीवरे संघ, दुसऱ्याला रोहा रॉयल्स रोहा. 2 संघांमध्ये एक मोठा महायुद्ध आपल्याला पाहायला मिळेल. बघा सुरुवातीलाच मात्र 4ने सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे इथून आपण विचार करूया जिथे गोलंदाजी ट्रॅकवर मनीष आहेत, जिथे गोलंदाजीचा मात्र ते भार संभळत आहेत. परंतु सुरुवातीला आपण पाहतो रिवर्सचा फटका, दोधाई तलवारचा वापर सुरुवातीलाच मात्र सलमान सिद्दीकने केला. गोलंदाजी ट्रॅकवर पण इथे मनीष पाहायला मिळेल. या पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना आहे. हो इथे मात्र थोडासा आगळा वेगळा फटका, चेंडू जातोय सरळ सीमा पार, सलगचा सलमानच्या बॅटमधून हा चौकार. डीजे चेंडूचा खेळ झाला. सुरुवात मात्र 4-4 आपण पाहतो 8 झाल्यात. मात्र मनीष आले होते आणि मनीषच्या आगेच मात्र 2 मोठे फटके आलेत. पहिला आपण पाहिलं तर रिव्हर्सचा फटका केला, चेंडूला पाठवला पॉईंटच्या मधून सीमा पार. त्यानंतर एक जबरदस्त फटका, बॅलन्स गेला परंतु चेंडू सीमा पार गेला, हे सुद्धा पाहायला गेला. 8 झाल्यात. इथून मात्र कमबॅक कराय गोलंदाज मनीष आला परंतु सलमान सध्याच्या घडीला बॅट बोलतीये. हो पुन्हा रिव्हर्सचा फटका. आता मात्र चेंडू कुठे टाकायचा हा प्रश्न गोलंदाजाला जरूर पडला असेल आणि सलमानच्या बॅटमधून सलगचा तिसरा चौकार. 4. इथे मात्र सलमान सिद्दीक आता काय अल्टा पलटा कोणच मारतोय. गोलंदाजाला मात्र प्रश्न पडला असेल की बाबा आता चेंडू टाकायचं तरी कुठे, आणि इथे मात्र सलगचा हा तिसरा चौकार सिद्दीकच्या बॅटमधून आला. सलमान सध्याच्या घडीला बॅट बोलतीये. ओ इथे मात्र पुण्याला आडवी बॅट घेतलेली परंतु मनीष सुद्धा हुशार आहे. 3 तुझे तरी 1 माझा असं म्हणेल आणि हा मात्र चेंडू डाडा असेल. 4 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमीत कर्णधार म्हटलं होता रॉयल संघाचं की आम्हाला 50 ते 55 धावा इथून मात्र गोला करायच्या आहेत. सुरुवात चांगली झाली आहे कारण 4 मध्ये 12 आल्यात परंतु इथून सुरुवात पुन्हा एकदा चांगली केली आहे गोलंदाज मनीष याने, कारण हा चेंडू डाडाला ज्या टप्प्याच्या शोधामध्ये होता तो मनीष मात्र त्याला टप्पा सापडलाय. 3 मध्ये 12 गेल्यात. हो पुन्हा एकदा पुढे आलेत परंतु सलगचा दुसरा डॉट आहे. बघा ही खासियत आहे क्रिकेटची, जिथे आपण पाहतो सुरुवातीचा बोलबाला सलमान चालला होता. पुन्हा एकदा आपण पाहतो थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न मनीषने केलाय. पहिल्या 3 मध्ये 12 गेले होते परंतु नंतरचे 2 चेंडू डॉट काढलेत. खऱ्या अर्थाने हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये सातत्याने कोण जिंकणार आणि कोण हारणार या प्रश्नाची उत्तरे आपण सातत्याने शोधत असतात. परंतु गोलंदाजाचं काम करतो, बॅट्समनचं काम करत असो. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार आले होते, त्यानंतर कमबॅक झाला. 4-4-4 डॉट 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 शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. ओ इथे मात्र बघा ओ काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. जिथे मात्र पहिल्या 3 मध्ये 12 गेला होता त्यानंतर सलगच्या जिथे आपण पाहतो ज्याची बॅट बोलत होती ना त्याला सध्याच्या घडीला मनीष मोकल यांनी मात्र सलमानला थोडंसं थांबवलंय आणि मात्र इथे अवघ्या पहिल्या 3 मध्ये ज्या 12 होत्या ना त्या 6 चेंडूमध्ये 12 झाल्यात. शतक क्रमांक पहिला संपलाय. याच्यानंतर सेकंड राऊंडची सेकंड मॅच असेल. इथून जो जिंकेल यातून जो जिंकेल तो आता तर सागर सम्राट न्हावे संघासमोर सेकंड राऊंडची सेकंड मॅच खेळणार आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. आज जो संघ बक्षीस पात्र होणार आहे तो डायरेक्ट 3 मध्ये जाणार आहे, कारण या स्पर्धेचा नियम आहे 5 क्रमांक आहेत. त्याच्यामुळे पहिले 4 दिवस आपण अंतिम 3 मध्ये 2 संघ खेळून पुढे टाकलेले आहेत आणि आजच्या संघाला मात्र बाय असेल परंतु त्याला नंतर बाय मिळणार नाही आहे याची दक्षता घ्यायची आहे. कोणी संघ जाऊ द्या, सागर सम्राट नावे असेल, रॉ असेल किंवा आवास असेल, या सर्व संघांना एक सूचना असेल
आज जो संघ क्वालिफाय होईल तो अंतिम 3 मध्ये जाईल. परंतु जो चिठ्ठ्यांचा कार्यक्रम आहे ना तिथं यातून जो संघ जाईल त्याला चिठ्ठी त्यांच्या नावाची चिठ्ठी राहणार नाही आहे. चिठ्ठी फक्त जय बजरंग हेटवणी आणि अर्थातच निधी 11 कोलाड नावे यांच्यामध्ये उडली जाणार आहे. याचं लक्ष वेधून मी आपला गोलंदाज आलेत परेश आलेत आणि स्ट्राईकला मात्र मजर गौरी होते. चेंडू आपण पाहतो डीप एक्स्ट्रा पॉईंटला गेला. सिंगल मात्र मजरनी घेतली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण पाहतो सलमान सिद्दीक पाहायला मिळतील. सुरुवात 4-4-4 केली. त्यानंतर मात्र शेवट मात्र गोलंदाजा गोड केला डॉटने हे सुद्धा आपण पाहिलंय. परेश आले सिंगलनी या ओव्हरची सुरुवात केली. धावसंख्या सध्याच्या घडीला प्रथम बॅटिंग करत असताना रॉस संघाची 13 आहे ती मात्र बिनबाद. गोलंदाजी ट्रॅकवर आपण परेशला पाहता. सुरुवात सिंगलनी झाली आहे. सध्याच्या घडीला विकेट किपरचं काम प्रसाद पाटील करतात. रनवेमध्ये अडथळा आलाय. थांबलेत गोलंदाज परेश. थांबावा सुद्धा लागतो कारण एखादा खराब चेंडू आपल्या संघाला परवडणार नाही आहे हेच सांगतो सध्याच्या घडीला. आणि सलमान जिथे आपण पाहतो तर 6 चेंडूमध्ये 12 वर तो खेळतोय. सुरुवात 4 झाली परंतु शेवट मात्र ओव्हरचा मात्र डॉटनी सुद्धा झाला होता. पुन्हा एकदा परेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेत. कोळा टाकाय चेंडू आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कवला तिथे प्रोटेक्शन आहे. सिंगल तर डबल कंप्लीट केली आहे. डबलला माणूस होतं पण तो धाडस केलं जाणार नाही आहे. सर सलामत तो पकडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणाल सलमान आणि मजर गौरी. सध्याच्या घडीला मजर शांत आहे. सिंगलने सध्याच्या घडीला काम तो चालवतोय परंतु 4 ओव्हरची मॅच आहे. त्याला सुद्धा इथून मात्र थोडीशी बॅटिंग आक्रमक बॅटिंग करावी लागेल. समोरचा संघ आपण पाहता अलिबाग या विभागामध्ये हशीर संघ आपण सातत्याने पाहिला आहे ज्याने रोहामध्ये आपली छाप सोडली आहे. ओहो इथे मात्र हाफ टॅकल चेंडू होता परंतु फायदा उचलता आला नाही. तो मजर गौरी आला. चेंडू मात्र डॉट असेल या ओव्हरचा विचार केला. 3 चेंडूचा खेळ झाला. सिंगल मात्र 2 धावा आतापर्यंत कंप्लीट केला सलमान आणि मजर याने. 9 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते तिथून 14 धावा. शतक क्रमांक दुसरा चालू आहे. या ओव्हरचे 3 चेंडू बाकी आहेत. हो फटका चांगला आहे. लॉंग ऑफला खेळलाय. प्रोटेक्शन तिथे आहे का येणार का नक्कीच आले सुद्धा. चांगली फिल्डिंग आली. त्या दरम्यान सलमान आणि मजर यांच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते इथून 16 धावा झाल्यात. जिथे शतक क्रमांक दुसरा चालू आहे. जिथे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय तर रनवेवर गोलंदाज परेश याला पाहता. 4 मध्ये 4 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. कोणत्याही घडी मात्र त्यांच्याकडून सुद्धा बाद झालेला नाही आहे. सलमी जोडी अजून सुद्धा मैदानात आहे. या ओव्हरचा आपण विचार केला तर धावसंख्या 16. हो फटका चांगला उंच लांबी गाठणार का नक्कीच लांबी सुद्धा गाठली आहे. चेंडू जातो सीमा पार. मजरच्या बॅट मधून हा षटका. एक चेंडू शिल्लक आहे. मजरच्या माहितीतील 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला वेगाने पुढे चालली आहे. 22 झाली आहे. इथे आपले मात्र पाहायला मिळते या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. या ओव्हरमध्ये 10 आल्यात. हाफ टॅकल चेंडू पुन्हा एकदा टाकला परंतु बॅट चेंडू शिवाय मात्र संपर्क झाला. बॅट फक्त हवेशी बोलले आहे. शतक क्रमांक मात्र दुसरा संपला. जिथे आपण पाहतो सिंगलनी सुरुवात झाली. त्यानंतर डॉट आला. डबल दुरी आली. सिक्सर आला आणि डॉट आला. पहिल्या ओव्हरमध्ये 12 दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 बिनबाद. प्रथम बॅटिंग करत असताना रोहा संघ 22 वर जातोय. 22 वर अशी धावसंख्या बनली आहे. अजून सुद्धा पाहिजे 2 शतक बाकी आहेत. पहिल्या फेरीमधला हा शेवटचा आणि अंतिम सामना आपल्या भेटीला आलाय. तिसऱ्या फेरीमध्ये आपण पाहिलं तर शीर्षा 11 आवाज संघ हा दाखल झालाय. याच्यानंतर सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या भेटीला येईल. जिथे आपण पाहतो एक साईडला सागर सम्राट नावी सिंग हा मात्र सज्ज आहे. तो मात्र वाट बघत असेल की आपल्यासाठी 2 हात करण्यासाठी कोण येणार. अर्थातच फ्रेंड्स ग्रुप हशिवरी की रोहा कारण सेकंड राऊंड मात्र यांच्याशी यांचा होणार आहे. शतक क्रमांक 3 संकल्प मात्र आलेले आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहतो सोनाशीद दाटा मंडळ यांच्यानी सुद्धा संकल्पनेमधूनच ही एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आलेल्या आहेत आणि ते संकल्प मात्र आपल्याला पार बघतील. गोलंदाजी ट्रॅकवर आले. शतक क्रमांक 3 मात्र मार्गस्थ होतोय. हो फटका चांगला डीप एक्स्ट्रा कवला केलाय. प्रोटेक्शन तिथे आहेत परंतु फिल्डिंग होणार का प्रयत्न चांगला आहे.
तोपर्यंत मात्र सलमानने 2 धावा तर कंप्लीट केल्यात. दोन्ही टोटल पुण्याच्या पुढे सारखी धावसंख्या पाहायला मिळते ती 24. अर्थात बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना 24 धावा इथे मात्र जमवलेल्या आहेत. बघा इथून जर पहिल्या डावमध्ये जरी 40 धावा बनल्या तर मी म्हणणे एक चांगली टोटल असेल. कारण रॉयल्स संघाचे चांगले गोलंदाज आहेत. सलमान आहे, त्यानंतर त्याचा भाऊ शाकिब आहे, असे आपण गोलंदाज आहेत. त्याच्यामुळे इथून 40 जरी बनल्या तरी एक चांगली टोटल आहे. परंतु हसोरे संघाकडे सुद्धा पिंट्या असेल, प्रसाद असे आक्रमक बॅट्समन सुद्धा आहेत. हो इथे मात्र पंचांचा इशारा न आहे. खऱ्या अर्थाने खूप सारा वेगात टाकायचा प्रयत्न होता संकल्पाचा. नक्की थोडा वेगात टाकला तर हा चेंडू दाटाला सुद्धा गेला असता. परंतु हा पंचांचा इशारा नो आहे. नोच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या पुढे घेतली. धावसंख्या 25 झाल्या आणि आता सलमानसाठी हा चेंडू फ्रीड असेल. षटक क्रमांक 30 चा संकल्प गोलंदाजी ट्रॅकवर आलेत. थोडासा वेगात टाकायचा होता परंतु चेंडूवर नियंत्रण राहिला नाही आहे, हेच मात्र पाहायला मिळतोय. हो इथे मात्र पाहूया पुन्हा एकदा पंचांचा इशारा नो आहे. पुन्हा एकदा नो दिलाय आणि इथून मात्र नो +1 पुन्हा एकदा फ्रीड चेंडू असेल आणि या 2 धावा सलग आपण पाहतोय. तर आता पंचांचा इशारा येतोय की मात्र इथून आता संकल्प गोलंदाजी करू शकणार नाही आहे, कारण सलगचा हा दुसरा बिमर आहे आणि इथे मात्र बदलायला लागेल. बघा या स्पर्धेमध्ये हा 3रा गोलंदाज ठरलाय. कालच्या दिवसामध्ये ऋतिक साळुंखेने सुद्धा हेच काम केलं होतं. मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं आणि आताच्या मॅचमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय. युवराजने सुद्धा हेच काम केलं होतं आणि आता संकल्पने सुद्धा हेच काम केलंय. संकटामध्ये टाकलंय मी म्हणे संकल्पाने संघाला. कारण आता मात्र हे जे शेवटचे 5 चेंडू आहेत पिंट्या आलेत, पिंट्या पाटील चेंडू फ्रीड असेल. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि सध्याच्याकडे धावसंख्या 27 झाली आहे. फ्रीडचा चेंडू आहे मजरसाठी. प्रफुल्ल आहेत परंतु पिंट्या या नावाने ते प्रसिद्ध आहेत. ओके प्रफुल्ल पाटील आहेत परंतु पिंट्या नावाने ते रोहात खूप सारे चर्चेत आहेत. ते आलेत शेवटचे 5 चेंडू घेऊन आणि फ्रीडचा चेंडू आहे मजरसाठी. मेजबानी असेल मी म्हणेन मजरसाठी. हो फटका काय एक देखना स्ट्रोक. तिथे मात्र प्रोडक्शन नाही आहे. चेंडू सरळ जातो 1 बाउन्स सीमा पार. मजरच्या वाटमधून हा चौकार. डीजे सलमान सोबत आहे असं आपण म्हणूया, कारण इथून एक मोलाची धाव मिळते. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु तिथे प्रोडक्शन आहे. परंतु प्रोडक्शन असला तरी काही फरक पडत नाही. चेंडू जातो सीमा पार. मदरच्या बॅटमधून चौकार. किती झाले 38 ना.
शेवटचा चेंडू आहे. ओ इथे मात्र बॅट शेडला गेला चेंडू आपण पाहतो तर गलीमध्ये जाईल. कॅच ड्रॉप झाली आहे. सध्याच्याकडे प्रसाद पाटील खूप सारे नाराज आहेत कारण फिल्डिंगची साथ लागत नाही आहे आणि कदाचित जर फिल्डिंगची साथ लागत नसेल तर पाणी घेऊन जा मैदानामध्ये. नक्कीच याचा जो दंड आहे तो मात्र बॅटिंग करत असताना आपल्याला भोगावंच लागेल यात मात्र कोणतीही शंका नाही. 18 चेंडूचा खेळ झाला आहे. बॅटिंग करत असताना धावसंख्यामध्ये बिनबाद रॉयल संघाची 39 धावा झाल्या आहेत. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 आल्या, 2 ओव्हरमध्ये 22 होत्या आणि या ओव्हरचा आपण विचार केला तर 17 धावा खर्च केल्यात दोघा मिळून. 39 झाले ना. तुम्ही नाही म्हणत आम्हाला मजा लागेल. दामीने सांगितलं तर खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर जुनी मुली सरकार होती. आपण पाहतो तर संकल्प आणि पिंट्या पाटील आणि ह्या सरकारकडून आपण पाहतो तब्बल 17 धावा आल्यात. महत्त्वाचं क्षेत्र ठरलं रॉयल संघासाठी म्हणूया 39 झालेले आहेत. शेवटचा पर्याय काय असेल? गोलंदाज झालेत रत्नाकर आलेले. तिथून चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 39 धावा जुळल्यात. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सलमानचा सुद्धा योगदान चांगला राहिलाय. मदरचा सुद्धा आपण पाहतो तर 2 चौकार 1 षटकार आलाय. मदरच्या बॅटमधून सुद्धा आपण पाहतो 3 चौकार आलेत. धावसंख्या 39 झाल्या. शेवटचा पर्याय रत्नाकर याच्यावर विश्वास दाखवलाय. बघा इथून आता धावा रोखायच्या आहेत आणि एक साईडला धावा ठोकायच्या आहेत. सलमान सिद्दीक नॉन स्ट्राईकला आहेत तर मजर गौरी जिसके हात में जीत की दोरी. पुण्याचा मोठा फटका माझा प्रयत्न होता. ऑन साईडला फटका केला गेला. तिथे आपण पाहतो तर गोलंदाज खऱ्या अर्थाने मनीष आपल्याला तिथून पाहायला मिळतील. चेंडूला मात्र फेक केले. सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या आपण पाहतो तर 40 धावा झाल्यात आणि 40 धावांची मात्र पार्टनरशिप सध्याच्या घडीला इथून आपण 40 धावा दोघांच्या माध्यमातून बनल्यात. काही वाईट सुद्धा आहेत, काही बाईट सुद्धा आहेत अशा आपण बनल्या परंतु चांगली बॅटिंग राहिली दोघांची सुद्धा. 40 झाल्यात. हो फटका चांगला आहे परंतु उंच आहे, लांबी नाही आहे या चेंडूला. पिंट्या पाटील तिथे खाली सुरक्षित हातामध्ये झेल पकडलाय. संपलाय सलमान सिद्दीचा खेळ. धक्का पहिला रॉयल संघाला. डीजे आपण पाहतो तर पहिल्या फेरीमधली शेवटची आणि अंतिम मॅच आहे. एक साईडला आपण पाहतो टॉस जिंकलाय तो अर्थातच फ्रेंड्स ग्रुप हशिवरे या संघाने फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. सुरुवातीचा आपण पाहतो तर सुरुवात सलमानने 4-4 केली होती. त्यानंतर 3 डॉट सुद्धा आले पण शेवटचं शतक आहे जिथे रत्नाकर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुफियान आलेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा खोला टाका चेंडू आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र केला जातोय. सिंगल मिळेल सुफियानला आणि सिंगलने टोटल पुण्याला पुढे सारखी धावसंख्या सध्याच्या घडीला 41 धावा पाहायला मिळतात. जिथे डाव पहिला चालू आहे आणि पहिल्या डावाचे शेवटचे मात्र 3 चेंडू बाकी आहेत. सध्याच्या घडीला चांगल्या दाटणीची गोलंदाजी पाहायला मिळते आहे रत्नाकरकडून कारण 3 मध्ये आपण 2 धावा कच्चा गेल्यात परंतु सलमानच्या बॅट मजर मात्र आता स्ट्राईक आहेत. सलमान बाद झालेत. 3 चेंडू बाकी आहेत. ओ पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता परंतु पाहूया इथून खराब थ्रो आहे. हो इथे मात्र खराब थ्रो करणार असतो आपण पाहतो. एकदा एक्स्ट्रा मिळेल. खऱ्या अर्थाने आता प्रश्न पडला प्रसाद पाटीलला की माझे जे खेळाडू ते नक्की करतायत काय कारण या स्पर्धेमध्ये एक धाव खूप महत्त्वाचे आहे. एक धाव पुण्यात एक्स्ट्रा असेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे.
त्याच्यामुळे नंतर तुम्हाला ह्या धावा बनवायच्या आहेत. कदाचित या धावा जर तुम्हाला नंतर आठवत आलं ना म्हणजे झालं, कारण 2 धाब्याने टोटल पुढे जाईल, 43 वर जाईल. 2 चेंडू शिल्लक आहेत. फटक्यात चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला केला मजाच्या माध्यमातून तिथे प्रोटेक्शन आहे. सिंगल घेतली, डबलला पलटले, परंतु पायचा पुन्हा एकदा आपण पाहतो तर तो जसा पाय तसा झाला नाही आहे. 2 धावा, धावसंख्या 2 ने वाढली, धावसंख्या आहे ती 45 झाली आहे. या डावाचा शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. धावसंख्या झाली आहे ती अर्थातच 46. जर षटकार तर 52 होतील, चौकार आला तर आपण पाहतो तर 49 होतील आणि षटकार आला तर मात्र 51 होतील. पण झालेलं 45. मी वेगळं सांगतोय काहीतरी. आणि शतक क्रमांक पहिला संपला, इथं शतक क्रमांक 4था संपलाय, जिथे आपण पाहतो रत्नाकरनी काय गोलंदाजी केली. खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर अवघ्या 6 धावा त्यांनी खर्च केल्या या ओव्हरमध्ये, जिथे आपण म्हणतो की हा नंबरचं शतक आहे. आणि प्रथम बॅटिंग करत असताना मात्र धावसंख्या 45 झाली आहे आणि 46 धावांची गरज आहे. फ्रेंड्स ग्रुप हर्षुरी सांगा 24 चेंडू 46 धावांची गरज आहे. जो इथून जिंकेल तो सेकंड राऊंडची सेकंड मॅच सागर सम्राट नावे या संघासमोर खेळणार आहे. तो थोडासा वेळ आहे तर जाऊया DJ मास्टर महेश याच्याकडे.
रोहा तालुक्यामधील एक वेगवान गोलंदाज, सातत्याने त्याच्याकडे आयकॉन बॉलर म्हणून आपण पाहतो. तोच मात्र गोलंदाजी ट्रॅकवर डॉट बॉलने मात्र आता आपल्या ओव्हरची सुरुवात करतोय. पिंट्या पाटील बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. सातत्याने मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये आपण त्याची बॅटिंग पाहत आलो. मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यामध्ये माहीर असणारे हे फलंदाज कशा प्रकारची फलंदाजी या मॅचमध्ये करतील. दुसरा बॉल शाकिबचा आडवा बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. जेव्हा पहिल्या इनिंगमध्ये रोहा रॉयल संघाची फलंदाजी होती तेव्हा आपण पाहिलं होतं की सलमान सिद्दीकीने पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार गोलंदाज मनीषला मात्र लगावले होते. इथे आपण म्हणूया की उलट सुरुवात पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू निर्धाव चेंडू आले. तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. लोअर फुल टॉस पाहायला मिळतोय. हलक्या हाताने स्टेअर केलं. एक सिंगल कंप्लीट केली जाते. ऑन स्ट्राईक आपण म्हणूया की आता पिंट्या पाटील येतील. 3 चेंडू अखेर एकच धाव फलकावरती लगावण्यामध्ये यश आलंय. चांगली सुरुवात रोहा रॉयल संघासाठी गोलंदाजी करत असताना गोलंदाज शाकिब यांनी केली आहे की जिथे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सातत्याने आपण पाहतो की बॅटर मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करत असतात, गॅप शोधत असतात, पण आपण बघितलं तर शाकिब मात्र वेगवान गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा त्याच्याकडे आहे. पूर्णपणे बॅटरला बीट करतोय. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी शाकिब मार्फत आपण इथे मात्र मैदानावरती पाहतोय. पिंट्या पाटील ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल फेस करतील. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये समोर फटका खेळून काढलाय. गॅप मध्ये बॉल सरळ चाललाय. 1 बाउन्स सीमा रेषे पार, चौकार. नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूवरती स्ट्रगल करत होते प्रसाद पाटील, पण जशी स्ट्राईक चेंज झाली पिंट्या पाटील ऑन स्ट्राईक आले. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं. समोर दिशेने आपण पाहिलं तर लॉंग ऑफ रिजन मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केलं. चौकार आलाय. 5 धावा फलकावरती लगवलेत. पुढचा बॉल फुल टॉस होता. स्विच हिट खेळलाय. हाई बॉल चाललाय. 1 बाउन्स सीमा रेषे पार, चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण या ओव्हरचं अनालिसिस पाहिलं तर पहिले 2 चेंडू डॉट बॉल आले होते, त्यानंतर सिंगल. जसे पिंट्या पाटील ऑन स्ट्राईक आले पहिल्या 2 बॉलवरती चौकार लगावले. सलमाननी पहिल्या ओव्हरच्या पहिल्याच 3 चेंडूवरती चौकारांची हॅट्रिक लगावली होती. इथे पिंट्या पाटील चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतील का? चांगल्या प्रकारची फलंदाजी त्यांच्या मार्फत आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळून काढलाय. बॉल जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर रिजन मध्ये सीमा रेषे लगोलग चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. बाहेर पाहिलाच गेलेला तो बाहेर. तू आधी बाहेर गेलेला असो. चेक कर रे. राहू आपण चर्चा न करू. नक्की चौकार आहे हा. क्षेत्ररक्षक आधीच बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता, त्यानंतर त्यांनी बॉल अडवण्याचा प्रयत्न केला आणि चौकार आलाय. चौकारांची हॅट्रिक पूर्ण केले पिंट्या पाटील यांनी. ज्या प्रकारची फलंदाजी सलमान यांनी सुरुवात केली होती पहिल्या ओव्हरमध्ये त्याच प्रकारची फलंदाजी आपण पुढच्या 3 बॉलमध्ये आपण पाहिलं तर प्रसाद पाटील यांनी केली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचती आहे 13 धावा. गरम झालं तिथे.
असू दे त्याचं मुताला पण होत नाही एवढं पाणी प्यायलं. 3 चौकार 13 झाल्या. नक्कीच आपण पाहिलं तर चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे वैयक्तिक. पहिलं संघाकडून दुसरं शतक घेऊन आले सलमान सिद्दीक. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ लेग स्टिक पाहायला मिळतोय. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. अवंतर धावेने या ओव्हरला सुरुवात होतीये. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचतीये 14 धावा. पुणे एकदा पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय सलमान. हाही बॉल आपण पाहिलं तर चांगलाच बॉल होता. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरले. बॉल चाललाय फाईन लेगच्या दिशेने. सीमा रेषे पार चौकार. कीच आपण पाहिले तर पहिल्या ओव्हरमध्ये थोडंफार शांत होते प्रसाद पाटील. 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव त्यांच्या बॅटमधून आली होती. पण सेकंड ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर चौकारांनी स्वागत केले सलमान याचं. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचतीये 18 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. स्विचिटचा प्रयत्न होता तेवढंसं टायमिंग झालं नाही बॅट आणि बॉलचं. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुहेरीचं आपण म्हणूया की मानस केलं होतं पण धाडस मात्र केलं नाहीये. एक सिंगलच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होतीये. 19 धावा धाफलकावरती लगावल्याच. ऑन स्ट्राईक पिंट्या पाटील येथील चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे. चांगल्या दर्जाची फलंदाजी सातत्याने करत असतात आणि या मैदानावरती सातत्याने आपण पाहिलं तर पिंट्या पाटील यांचा बोलबाला राहिला आहे. चांगली फलंदाजी अद्यापर्यंत मैदानावरती केली आहे. सलमानच्या विरोधामध्ये कसं आक्रमण करतील. चांगला बॉल होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॉलला सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट केली जाते. आता मात्र दुहेरीचं मानस आणि धाडस देखील केलं आणि सहजरित्या आपण पाहिलं तर 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या सहाय्याने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 21 धावा. नक्कीच आपण बघितलं तर चांगल्या बॉलला सन्मान देत आहेत तर खराब बॉलवरती पूर्णपणे समाचार देखील घेताना पाहायला मिळत आहेत दोन्हीही फलंदाज. 21 धावा धाफलकावरती लगावल्या. 2 चेंडूंचा खेळ झालाय. अजून देखील पाहिलं तर 16 चेंडूंचा खेळ येणं बाकी. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे लॉंग ऑफ रिझन मध्ये एक सोपासा झेल आपण म्हणूया की धरतीला दान केलाय आणि इथे मात्र पिंट्या पाटील सारख्या आक्रमक फलंदाजाला जीवनदान दिलंय. क्रिकेटमध्ये आपण सातत्याने म्हणतो की कॅचेस विन द मॅचेस. जेव्हा एखाद्या बॅटरला जीवनदान मिळतं तेव्हा तो समोरच्या टीमवरती सातत्याने हमी ठरत असतो. इथे मात्र आपण म्हणूया की पिंट्यासारख्या फलंदाजाला जीवनदान दिलंय. ही कॅच नाही तर मॅच सोडली आहे का फलंदाजांनी हे पाहावं लागेल. मैदानावरती प्रसाद पाटील यांचं जर आपण बॅटिंग पाहिली तर आपण म्हणूया की शक्तीपेक्षा युक्तिभारी हेच मैदानावरती पाहायला मिळत आहे. सातत्याने आपण म्हणूया की बॉलरच्या पेसचा उपयोग करून बॉलला फक्त दिशा दाखवत आहेत आणि त्याच रीतीने आपण पाहिले तर 2 चौकार सलमानच्या विरोधामध्ये त्यांनी वसूल केल्यात. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 26 धावा. शेवटच्या 1 चेंडूंचा खेळणं बाकी. ह्या देखील ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा कुठून काढल्या. सलमानच्या विरोधामध्ये देखील आक्रमण केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 13 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये देखील 13 आल्या. शेवटचा 1 चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कटवायचा होता बॉल. तेवढंसं बॅटर बॉल बॉलचा संपर्क झाला नाहीये. एक सिंगल कट केली जाते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 धावा. येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता.
सुरुवात डीजे. मगाशी आपण पाहिलं होतं जिथे 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज रोहन आव्हाड संघाचा त्यांनी त्या धावा डिफेंड केल्या होत्या. इथे मात्र 6 चेंडू आणि 12 धावा, या धावा पूर्ण करण्यामध्ये सफल ठरेल का किंवा ठरतील का हे दोन्ही फलंदाज, हे पाहणं खूप रोमांचक असणार आहे. कारण की सातत्याने जेव्हा जेव्हा ह्या मैदानावरती ह्या टुर्नामेंटमध्ये मागच्या 5 दिवसामध्ये जेव्हा 6 चेंडू 8 धावा, 6 चेंडू 10 धावा आणि 6 चेंडू 11 धावा, 6 चेंडू 12 धावा या देखील धावा डिफेंड झाल्यात, 12 चेंडू आणि 10 धावा देखील डिफेंड झाल्यात. ही मॅच इथून कोण जिंकेल? मॅच तर पूर्णपणे रोमांचक मॅच आहे. दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला आमने सामने पाहायला मिळत आहेत पहिल्या फेरीमध्ये. किंबहुना खूप सारे टुर्नामेंट आपण अशा पाहतो की हे दोन संघ फायनलची मॅच खेळत असतात, पण इथे पहिल्याच फेरीमध्ये यांचा आमना सामना होतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिले तर 6 चेंडू 12 धावा डिफेंड करण्यासाठी सलीम आले. पहिलाच बॉल खूपच खराब पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉलचा पुरेपूर समाचार घेतलाय. बॉल सरळ निघून चालला सीमा पार, चौकार आलाय. 4 ने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38 धावा जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि अजून देखील 8 धावांची आवश्यकता. बॉल आहे. परत आपण पाहिलं तर फील्डमध्ये थोडंफार परिवर्तन करताना पाहायला मिळते रोहा रॉयल संघाकडून. कारण की ज्या प्रकारची बॅटिंग आपण सातत्याने प्रसाद पाटील यांची पाहतो, आज पण देखील पाहिलं तर चांगली बॅटिंग त्यांच्या मार्फत पाहायला मिळते. एकही षटकार आला नाहीये, पण आपण बघूया की मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी करतायत, चौकार त्यांच्या बॅटमधून सातत्याने येत आहेत. रोहा रॉयल संघाची भिंत असंच आपण म्हणूया की सुफियान सिद्दीक तिथे होते. एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. संघासाठी जवळपास 3 धावा त्यांनी वाचवल्यात. या 3 धावा नक्कीच त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील येणाऱ्या काही बॉल्समध्ये. कारण की मॅचचं समीकरण पाहिलं तर 7 धावांची अजून देखील आवश्यकता आहे आणि चेंडू असतील 4 चेंडू 7 धावा. मॅच मात्र रोमांचक आहे. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाणार असंच काहीसं चित्र मैदानावरती पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. इथून मात्र मॅच ऑन होतीये. इथून मात्र प्रफुल्ल पाटील यांना मात्र शांत ठेवण्यामध्ये यश आलंय. त्यांच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर तब्बल 4 चौकार आलेत आणि सलगचे 2 निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी सलीम यांनी हे केली आहे. पहिला बॉल खराब चेंडू आपण पाहिला, चौकार आला. नंतरच्या 2 चेंडूवरती पूर्णपणे जखडून ठेवले फलंदाजाला. 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. इथे मात्र खराब चेंडू होता, फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये. हाफ चान्स नक्कीच होता क्षेत्ररक्षकाला झेल घेण्याचा. थोडंफार क्षेत्ररक्षकाच्या दूरवर चेंडू पडलाय. जिथे आपण पाहिलं तर खराब फेकी पाहायला मिळते. सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये आणि सहजरित्या आपण पाहिलं तर डबलचं कन्व्हर्जन 3 धावामध्ये केलंय. पोलीस झाला तर 2 बॉल 4 मग सारखीच मॅच आहे. 2 बॉल 4 किती झाले रे? 42 धावा 10 फलकावरती लगावल्यात. जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 4 धावा. मागची मॅच देखील आपण पाहिली, सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच, तीच सेम मॅच इथे देखील पाहायला मिळते. आणि आमच्यापर्यंत एक इन्फॉर्मेशन देखील आली आहे की जेव्हा प्रसाद पाटील रोहा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते तेव्हा ते रोहा रॉयल संघाकडून देखील प्रतिनिधित्व करत होते. त्या टीममधून देखील ते खेळलेत आणि आज रोहा रॉयल संघाच्या विरुद्धमध्ये खेळत असताना देखील चांगली कामगिरी अद्यापपर्यंत केली आहे. आपल्या गावासाठी खेळत असताना या मॅचमध्ये आपण पाहिलं तर त्यांच्या बॅटमधून देखील 3 चौकार आलेत. इथे ही मॅच पूर्णपणे दोन्ही संघांसाठी ऑन आहे. 2 चेंडू 4 धावा. कोण पडणार कोणावरती भारी? सलीम पडतील का प्रसाद पाटील वरती यांच्यावरती भारी? हा जर आपण बॉल पाहिला तर वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसवी घेणारा बॉल पूर्णपणे आपण पाहिलं तर प्रसाद पाटील यांना बीट केलंय आणि ही इथे पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होती आहे. धावा कंपल्सरी चेस करावे लागतील. मागचीच मॅच आपण इथे पाहायला मिळते जिथे 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता होती. विकेट आली होती. आय थिंक 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता होती. नक्कीच आपण पाहिलं तर मागच्या चेंडूवरती बॅटर
खूप सारे शफल झाले होते आणि इथे मात्र हशिवरे संघाला आपलं क्षेत्ररक्षण आठवलं असेल. खूप सारी मिसफिल्डिंग आपण त्यांच्या मार्फत पाहिली होती. त्यानंतर आपण पाहिले तर ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये देखील खूप साऱ्या धावा खर्च केल्या होत्या. बॉल आपण पाहिलं तर सुरेख चेंडू सलीम यांच्या मार्फत टाकला गेला होता. पूर्णपणे बीट केले प्रसाद पाटील यांना. जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. इथून कोण पडेल कोणावरती भारी, सलीम की प्रसाद पाटील की सलीम. बघूया 1 चेंडू आणि 4 धावा. इथे जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे रोहा रॉयल संघाकडून. असं वाटलं होतं की पहिल्या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी झाली होती. इथे एकही विकेट मात्र गमावली नाही आहे, पण चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक आपण पाहिलं तर रोहा रॉयल्स टीमने केला आणि हशिवरे सारख्या दिग्गज संघाला पहिल्याच फेरीमध्ये मात्र इथे पराभूत केला. विनंती असेल रोहा रॉयल संघाचा कर्णधार आणि सागर सम्राट न्हावे संघाचा कर्णधार त्वरित टॉससाठी यायचं आहे. रोहा रॉयल संघाचा कर्णधार आणि सागर सम्राट न्हावे संघाचा कर्णधार त्वरित टॉससाठी यायचा आहे.